महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा विजय साहेब जवळजवळ निश्चित आहे। एक चांगलं वातावरण ते मागच्या 15-20 दिवसांमध्ये तालुक्यामध्ये फिरत असताना आम्ही पाहतोय आणि मला खात्री आहे की शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यापैकी आमचा खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामधून 60 ते 70 हजाराचं मताधिक्य ते डॉक्टर अमोल कोल्हे यांना या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आमचा सर्व महाविकास आघाडीतील घटकांचा असणार आहे। या ठिकाणी शिवसेना पक्ष हा गद्दारीच्या नंतर सुद्धा खेड तालुका ही भाऊंना कल्पना आहे की खेड तालुक्यातील शिवसेना ही जागावरती राहिली आणि भाऊंच्या नेतृत्वाखाली खेड तालुक्यातला एकही शिवसैनिक इकडचा तिकडा झाला नाही। त्यामुळे शिवसेनेची असलेली ताकद आणि त्याबरोबरीनेच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मानणारा इथला मतदार इथले कार्यकर्ते या सगळ्यांच्या एकत्रित काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असतील आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते असतील महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांना बरोबर घेऊन या ठिकाणी मोठं मताधिक्य हे डॉक्टर अमोल कोल्हेला देण्याचा नियोजन हे आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। साहेब आमच्या सगळ्या शिवसैनिकांना आपल्याकडनं एकच अपेक्षा आहे की इथं खासदार आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचा देणार आहे, परंतु खेड तालुक्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष इथं मोठा भाऊ म्हणून काम करतोय। आम्ही पुढाकार घेऊन या निवडणुकीची सर्व सूत्र हे आमच्या शिवसेनेचे सगळे पदाधिकारी पुढे येऊन सगळेजण काम करतायत। मग पहिला शिवसेनेचा शिरूर लोकसभा मतदारसंघाचा मेळावा असेल आदरणीय सचिन भाऊंच्या आणि खासदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चाकणला श्रेया लॉन्सला जवळजवळ 3 ते 3.5 हजार कार्यकर्त्यांचा पहिला मेळावा चाकणला हा शिवसेना खेड तालुक्याने त्या ठिकाणी घेतला आणि नंतरच्या 3-4 दौऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक ठिकाणी आमचा शिवसेने तेवढ्याच ताकदीने आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या मागे उभा राहिलेला आहे। मला आपल्याला या निमित्ताने एकच विनंती करायची सर की उद्याच्या जाऊन 4-6 महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उद्या राज्याचं राजकारण काय राहील काय रंग घेईल हे सांगता येणार नाही, परंतु आज जी परिस्थिती आहे महाविकास आघाडी आणि महायुती ही अशीच परिस्थिती जर राहिली तर इथं आपण ही मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिला तर इथं शिवसेनेचा आमदार होऊन शिवसेनेचा भगवा हा खेड विधानसभेवरती फडकवण्याचं काम इथला निष्ठावंत शिवसैनिक केल्याशिवाय राहणार नाही।